नमस्कार मित्रांनो, मैदान होतंय औंध या ठिकाणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मैदान जे आहे ते 17 जानेवारी 2026 या रोजी होतंय। मैदान जे आहे ते ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आणि त्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तिथे टॉपचे नंदी जे आहेत ते पळण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत। आणि या मैदानामध्ये प्रथम बक्षीस ते 8 बक्षीस, म्हणजे 1 ते 8 बक्षिसं जी आहेत ती कुणी दिले आहेत, त्यांचे बक्षिसांचे मी ज्यांनी आयोजन केलं बक्षिसाचं तेच त्यांचं नाव सांगतोय। प्रथम बक्षीस आहे मैदानामधील 1,51,000 हे जे देणार आहेत श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब यांचं आहे 1 नंबरचं बक्षीस। 2 नंबरचं बक्षीस जे आहे ती श्री योगेश फडतरे जिल्हा परिषद गट औंध यांचं आहे। 3 नंबरचं बक्षीस जे आहे ते यात्रा कमिटीचं आहे 75,000 रुपये आणि ढाल असेल, बाकीचे सुद्धा ढाले असतील 1-2 नंबरला। चतुर्थ क्रमांकाचं नंबर जे आहे बक्षीस आहे ते 50,000 आहे, ते यात्रा कमिटी देणार आहे आणि ढाल देणार आहेत। 5 नंबरचं जे बक्षीस आहे ते देणार आहेत माननीय शुभम शिंदे भैया पंचायत समिती औंध हे देणार आहेत। 6वं बक्षीस जे आहे ते 25,000 रुपये बक्षीस आहे आणि ते बक्षीस जे आहे ते कैलासवासी अभिजित प्रकाश देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश धोंडीराम देशमुख पाटील कायम चेअरमन यांच्यातर्फे हे बक्षीस आहे। 6 नंबरचं 25,000 रुपये आणि ढाल। 7 नंबरचं बक्षीस जे आहे त्या औंध मैदानाचं 15,000 रुपये आहे आणि ढाल आहे। शिवम ट्रेडर्स सुहास हत्तीगोटे यांच्यामार्फत ते 7वं क्रमांकाचं बक्षीस असेल। 8व्या नंबरचं बक्षीस जे आहे ते अभिजित विजय सिंह दळवी सरदार उर्फ सरदार, म्हणजे कंसामध्ये सरदार लिहिलं आहे, 11,000चं बक्षीस आणि ढाल हे बक्षीस आहे। त्या मैदानामध्ये अध्यक्ष म्हणजे यात्रा कमिटीचे जे अध्यक्ष असतील त्यांना संपर्क तुम्ही करू शकताय। जर तुम्हाला नाव नोंदणी अजून जर करायची असेल किंवा गाड्या नोंद करायच्या असतील तर तिथं नंबर जे आहेत ते अध्यक्ष गणेश देशमुख हे आहेत, उपाध्यक्ष आहेत बाबू माने, संतोष जायकर, तोंडामध्ये आलं तोडकर म्हणून, तसेच शैलेश मिठाले आहेत, धनंजय गायकवाड आहेत, धनाजी यादव आहेत, महादेव माने आणि अनिकेत देशमुख यांच्याशी संपर्क करा। परवा दिवशीचं जे मैदान आहे औंध मैदान ते आपल्याला P3 लाईव्ह या चॅनलवरती लाईव्ह दिसेल। लाईव्ह लॉट आपल्याला कुठल्या चॅनलवर दिसतील? गणेश तांबे यांचा जो चॅनल आहे महाराष्ट्राचा परंपरा महाराष्ट्राची संस्कृती या चॅनलवरती लाईव्ह लॉट दिसतील। मला खोकाय काय येते। मैदान जे आहे ते लोकेशन सांगतोय तुम्हाला, मोदी बेट नवट वस्ती खरशिंगे रोड औंधमध्ये मैदान आहे ते, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मैदान जे आहे ते सकाळी 8 वाजता चालू होणार आहे बरं का। त्या मैदानामध्ये नियम तर सगळ्याला माहितीच आहेत, तरी सांगतो कुणाला माहीत नसतील। मैदान जे आहे ते शासनाच्या नियमानुसार आणि वेळेनुसार होईल। समान उतरलेल्या गाड्या परत पळवल्या जातील, पंचांचा निर्णय अंतिम राहील। मैदान रास्त आणि पारदर्शक होईल, समान उतरलेल्या गाड्या गटाला पळवल्या जातील आणि सेमीला संगनमत होईल बरं का। मैदान सकाळी 8 वाजता चालू होईल। गाड्या ज्या आहेत ते लवकरात लवकर नोंद करा। आदल्या दिवशी जे मैदान जे 17 तारखेला म्हणजेच उद्या संध्याकाळी लाईव्ह लॉट काढले जातील, याची दक्षता सगळ्या लोकांनी घ्यावी। समालोचक म्हणून कोण असेल त्या मैदानामध्ये? समालोचकांची भूमिका सुनील मोरे पेडगावकरची माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ते असतील। विकास जगदाळे असतील, प्रकाश तात्या झांझोर्णे असतील, किरण मिसळ असतील। झेंडापंच म्हणून कोण असेल तर सोमनाथ जगदाळे पेडगावचे हे असतील। मंडप जो उभा असतात तिथं ते रकाम कोण करेल? सोन्या गुरव मंडप सोराळे यांचा असेल। मैदानचं नाव जे आहे ते यमाई केसरी असं आहे। मैदानामध्ये चांगल्या गाड्या येणार आहेत। मैदानाचं सगळं मी तुम्हाला सांगितले, बक्षीस 1 ते 8मध्ये ते बक्षीस असेल त्या मैदानामध्ये। बघूया महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपचे नामांकित नंदी तिथं येत आहेत, बघूया काय कमाल होते। संध्याकाळी
फायनल आपण तुम्हाला अपडेट देऊया की कोण असतील पैरे, संध्याकाळी सांगूया. व्हिडिओ 7 वाजता येईल, ध्यानात ठेवा. धन्यवाद.